घेतच राहू। आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार कालपासून दिल्लीत आहेत, पण त्यांच्या या दिल्ली दौऱ्यात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल त्यांच्यासोबत दिसले नाहीत। त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं। याबाबत एक्सवर पोस्ट करत पार्थ पवारांनी स्पष्टीकरण दिलं। पटेल आणि तटकरे यांच्या संदर्भातल्या बातम्या या खोट्या असल्याचं पार्थ पवार म्हणाले। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊया। वेदांत देव आपल्यासोबत आहे। वेदांत, एकीकडे सुनेत्रा पवार या तटकरेंवर प्रफुल्ल पटेलांवर नाराज असल्याचं बोललं जात आहे। काय नक्की खरंय, काय नक्की खोटंय, हा एक जो प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय, कारण की आता यावर आलेलं पार्थ पवारांचं स्पष्टीकरण। खरं तर पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार यांच्याकडनं अशा प्रकारे स्पष्टीकरण आधीच यायला हवं होतं। मात्र ज्या प्रकारे आपण बघितलं, पार्थ पवारांनी एक्सपोजद्वारे स्पष्टीकरण दिलेलं आहे। कारण मागील 2-3 दिवसांपासून ज्या काही बातम्या येत आहेत, जे काही अहवाल येत आहेत किंवा जे काही रिपोर्ट्स किंवा जे काही कागदपत्र येत आहेत, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार अशा प्रकारचा संघर्ष असल्याचं म्हटलं जातं किंवा तशा प्रकारच्या बातम्या येत आहेत। या सगळ्यावर पार्थ पवार यांनी आता हे एक्सपोस्ट करत या सगळ्या बातम्या चुकीच्या आहेत असं म्हटलेलं आहे। त्यांनी आपल्या एक्सपोस्टमध्ये म्हटलंय की प्रफुल्ल पटेलजी आणि सुनील तटकरेजी यांना लक्ष करणारे निराधार अहवाल आणि केवळ तर्कवितर्कांवर आधारित कथा म्हणजे निव्वळ कल्पित कथाच आहेत। कारण ज्या प्रकारे आपण बघतोय, एक संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याचं काही रिपोर्ट्सद्वारे समोर येत होतं। कारण आपण बघितलं, राष्ट्रवादी काँग्रेसचं जे घटना आहे त्या संदर्भात काही बातम्या समोर आल्या होत्या, ज्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना पक्षाचा ताबा घ्यायचा होता किंवा प्रफुल्ल पटेलांना अधिकार हवे होते, अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या। आणि त्यामुळे निवडणूक आयोगाला सुद्धा सुनेत्रा पवारांनी एक पत्र दिलं, हे सुद्धा समोर आलं होतं। आणि रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर खरं तर त्यांनी सुद्धा आरोप प्रत्यारोप प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर केले होते। आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार बोलतील ही शक्यता होती। आणि त्यानंतर पार्थ पवारांचं हे ट्विट आहे। त्यानंतर सुद्धा त्यांनी सांगितलंय की अनेक दशकांची आढळ निष्ठा आणि नेतृत्व या सगळ्यांचं मार्गदर्शन म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंचं मार्गदर्शन आम्हाला लाभत आहे। आणि त्यामुळे अशा ज्येष्ठ नेत्यांना हेतुपुरस्पर निर्माण केलेल्या वादांमुळे ओढणं अत्यंत दुर्दैवी आहे। आणि या सगळ्या गोष्टींचा पार्थ पवार या एक्सपोजद्वारे निषेध व्यक्त करत आहेत। आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही चालू आहे, अशा ज्या बातम्या होत्या, त्यावर पार्थ पवारांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। आणि यामुळे एक दिसते की ज्या प्रकारे आता सुद्धा तू जसं सांगितलं की दिल्लीमध्ये सुद्धा सुनेत्रा पवार आहेत, अनेक भेटीगाठी घेतात आणि त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल नाहीत किंवा सुनील तटकरे नाहीत, त्यावर सुद्धा एक प्रकारे स्पष्टीकरण आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठेही संघर्ष नाहीये, कुठेही वाद नाहीये किंवा मग हा पक्षाचा ताबा किंवा कंट्रोल मिळवण्यासाठीचा कुठलाही संघर्ष नाहीये, हे पार्थ पवारांनी आपल्या एक्सपोजद्वारे स्पष्ट केलंय। पण एकंदरीतच वेदांत, जरी पार्थ पवार म्हणत असले की या सगळ्या कपोलकल्पित बातम्या असल्या तरी तटकरे हे दिल्लीत नाहीयेत, मात्र दुसरीकडे पटेल हे दिल्लीत असूनही तिथे नाहीयेत। त्यामुळे ही जी प्रतिक्रिया होती, ही प्रतिक्रिया येण्यास उशीर झाला। मी जसं आधी सांगितलं की मागील 2-3 दिवसापासून फक्त आज सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा आहे, त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल नाहीयेत, हीच बातमी नाही तर मागील 2-3 दिवसापासून म्हणजे राष्ट्रवादीच्या घटनेमध्ये बदल झाल्याचं एक बातमी आली होती। मग त्यावर स्पष्टीकरण सुनील तटकरेंनी दिलं। त्यासोबतच ज्या प्रकारे निवडणूक आयोगाचा पत्रव्यवहार झाला, आधी प्रफुल्ल पटेलांनी कार्याध्यक्ष म्हणून पत्रव्यवहार केला, मग सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष आपण आहोत आणि आपले जे निर्णय आहेत तेच पुढे राहतील आणि याआधीचे निर्णय हे ग्राह्य धरून आहेत, अशा प्रकारचे जे काही पत्रव्यवहार केला होता। आणि त्यामुळे एक संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे, ज्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे एका बाजूला आहेत आणि विरुद्ध सुनेत्रा पवार, आणि सुनेत्रा पवार या सगळ्यांवर नाराज आहेत, अशा सुद्धा काही बातम्या आल्या होत्या। मात्र त्यावर आता पार्थ पवारांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। पार्थ पवारांचं हेच म्हणणं आहे की दोन नेते ज्यांच्या संदर्भात ह्या सगळ्या बातम्या येत आहेत, ते नेते आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांचा अनुभव पाहता ते आमच्या सोबत आहेत आणि अशा प्रकारे हेतुपुरस्पर एक प्रकारे अशा बातम्या समोर येतात आणि याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि पार्थ पवार निषेध व्यक्त करतात। त्यामुळे आगामी काळामध्ये एकंदरीतच काय पुढे राष्ट्रवादीत घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। वेदांत, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेतच राहू। आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। अपडेट घेऊन लगेच परत येतोय। पाहत राहा एबीपी माझा।